आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या ब्रेकिंग न्यूजला आपण करूयात। अर्थातच बातमी माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि पुढच्या प्रक्रियेसाठी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे। कोकाटेंनी अजित पवार यांच्याकडे सोपवलेला राजीनामा आता स्वीकारलेला आहे। कोकाटेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कोकाटेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा आता अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे आणि पुढच्या कार्यवाहीसाठी कोकाटेंचा राजीनामा अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे। नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे। बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो। बरं, पुढची कारवाई कशी असेल सर? ही कायदेशीर कारवाई कशी करणार? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे। तर कोकाटेंच्या अटकेसाठी आता नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। नाशिक पोलीस डॉक्टरांसोबत बोलून पुढचं पाऊल ठरवणार आहे। कोकाटेंच्या तब्येतीमध्ये सुधारणा नसेल तर कोकाटेंवर लक्ष ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोलिसांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे। मात्र आता कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। तर नाशिक पोलीस मुंबईमध्ये आल्यानंतर डॉक्टरांसोबत संवाद साधतील आणि त्यानंतर अटकेच्या संदर्भात पुढचं पाऊल ठरवणार आहे। तर कोकाटेंच्या अटकेसाठी आता नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नाशिक पोलीस डॉक्टरांसोबत बोलून पुढचं पाऊल ठरवणार आहे। कोकाटेंच्या तब्येतीमध्ये सुधारणा नसेल तर कोकाटेंवर लक्ष ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता पोलिसांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे। तर नाशिक पोलिसांचं हे पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। त्यामुळे पोलिसांचं पथक मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर कशा पद्धतीची कार्यवाही केली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता पोलिसांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे। नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।